नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी। कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला रयत पॅनेलनं पाठिंबा दिला आहे। रयत पॅनेलचे प्रमुख व माजी चेअरमन डॉक्टर इंद्रजित मोहिते यांनी याची पत्रकार परिषदेत घोषणा केली। आम्ही आज रयत संघर्ष मंचाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला दुरुस्त करण्याचा दृष्टिकोन पत्करून अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर या निर्णयाला आम्ही पोचलो आहोत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलला पाठिंबा दर्शवत आहोत। दर्शवण्याच्या मागे अनेक कारणं आहेत, ते विस्तरित स्वरूपी पत्रकार परिषदेतनं मी दिलेलेच आहेत। त्यांचा दुबार उल्लेख करण्यापेक्षा मी आपणाला फक्त हे सांगू इच्छितो की शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, अल्पभूधारक शेतकरी हा या देशाचा आणि कारखानदारीचा मालक व्हावा या दृष्टिकोनातनं या कारखान्याची उभारणी झाली आहे। आणि जेव्हा जेव्हा या कारखान्याच्या सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे, तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही राबलेलो आहोत। आत्ता ह्या क्षणाला सहकारी साखर कारखानदारी किंवा सगळ्याच साखर कारखानदारीवर जे गंडांतर बाजारपेठेमुळे, आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे, राष्ट्रीय धोरणांमुळे निर्माण झालेले, ते दूर करण्यासाठी आपसातले वाद विवाद, वितंड, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि राजकारण हे थांबवल्याशिवाय आपला कारखाना इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी राबायला सुसज्ज राहणार नाही, ही भीती आमच्या मनामध्ये आली। आणि त्यामुळे उभे असलेले 2 पॅनलचा आम्ही विचारविनिमय केला, आम्ही त्याच्याबद्दल चर्चा केली, त्यांची कार्यकुशलता तपासली, त्यांचं नेतृत्व तपासलं, त्यांचे आर्थिक शिस्त तपासली, त्यांची कल्पकता तपासली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की सहकार पॅनलला ह्या निवडणुकीसाठी आम्ही पाठिंबा देतो आहोत।